राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय। दिग्गज नेते प्रचारात सहभागी झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार कैलास घुले आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ त्र्यंबकेश्वर येथे जाहीर सभा घेतली। विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत, हा पंतप्रधानांचा मंत्र प्रत्यक्षात आणून सरकारचं काम सुरू आहे। नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा देऊन प्रश्न निकाली काढून सामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी काम करायचं आहे, असं फडणवीस म्हणाले। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभाही घेतली। धुळे जिल्ह्यातील 4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी महत्त्वाची मानली जाणारी आणि स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपळनेर इथे जाहीर सभा झाली। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी योजना सुरूच राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला। सामान्य शेतकरी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारल्यामुळे काहींना अपचन झाल्याची टीका शिंदे यांनी नाव न घेता विरोधकांवर केली आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150